नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। अभिनेता सैफ अली खानवर घरात हल्ला केल्याच्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट आहे। अभिनेत्यावरील हल्ल्याच्या 33 तासांनंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलंय। धक्कादायक बाब म्हणजे अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याची देखील संशयितानं रेकी केल्याचा पोलिसांना संशय आहे। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर पोलिसांच्या 20 पथकांकडून तपास सुरू आहे। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे संशयिताला ताब्यात घेतलंय। शेकडो स्कूल बसेस, ओमनी व्हॅन्स व रिक्षा शाळकरी मुलांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येतात। मात्र यापैकी अनेक गाड्या नियमांना फाटा देत आहेत। याशिवाय स्पीड लॉक तोडून गाड्या 70 ते 80 च्या वेगाने चालवल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे। परमिट एका शाळेसाठी असताना गाड्या इतर शाळांसाठी वापरण्यात येतात। नियमबाह्य शाळकरी वाहने मुलांसाठी धोकादायक असल्याने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी विदर्भ माहिती अधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र कुमार वर्मा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। खेडमध्ये कोका कोला कंपनीच्या विरोधात भूमिपुत्र आक्रमक झाले आहेत। या कंपनीला टाळे ठोकण्याचा इशारा स्थानिक लोकांनी दिलाय। स्थानिकांना नोकरी आणि उद्योगात डावलले जात असल्याचा आरोप पंचक्रोशीतील नागरिकांनी केला आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आश्वासने कंपनी पाळत नसल्याचा आरोपही स्थानिकांनी केलाय। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्थानिकांची दिशाभूल केल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे। राज्याचे एआय धोरण तयार करण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे। नवे धोरण तयार करण्यासाठी टास्क फोर्स शिफारशी करणार आहे। पुढील 3 महिन्यात शिफारस करण्याचे टास्क फोर्सला आदेश देण्यात आले आहेत। एआय वापरास गती देण्यासाठी नवे धोरणाची निर्मिती होईल। माहिती तंत्रज्ञान संचालनालय विभागाचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमणूक करण्यात आली आहे। बारामती तालुक्यातील होळ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। यात 9 वर्षीय पियुष विजय भंडलकर या बालकाचा त्याच्याच वडिलांनी रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून त्याचा खून केलाय। 14 जानेवारीला होळ येथील राहत्या घरी ही घटना घडली। खळबळजनक बाब म्हणजे मुलगा पियुष अभ्यास करत नाही म्हणून त्याचे वडील विजय भंडलकर यांनी रागाच्या भरात हे कृत्य केले। तसेच हत्येनंतर हा सर्व प्रकार दडवण्याचाही प्रयत्न केला गेला। मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुनाचं रहस्य उलगडत वडील विजय गणेश भंडलकर, मयत पियुषची आजी शालन गणेश भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर गुन्हा दाखल केलाय। पारधी समाजातील विद्यार्थ्यांना अनेक खेटे घालूनही जात प्रमाणपत्र दिले जात नाही। नागपुरातील काही पारधी तरुणींवर 2-2 वर्षे जात प्रमाणपत्र न मिळत असल्यामुळे कशा पद्धतीने शिक्षण अर्धवट सोडून लग्न करण्याची वेळ आली आहे। आता या प्रकरणाची राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे। आजच आम्ही या संदर्भातील बैठक घेऊ आणि पारधी समाजातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यामध्ये यांनी दिरंगाई केली असेल त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। कंगना रनौतचा वादग्रस्त इमर्जन्सी हा राजकीय चित्रपट आज 17 जानेवारी रोजी विरोध होत असताना प्रदर्शित झाला। या चित्रपटाला पंजाबमध्ये सर्वाधिक विरोध होत आहे। इमर्जन्सीमध्ये दाखवलेल्या काही दृश्यांवर शीख समुदायानं आक्षेप घेतल्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय आणि चर्चेत राहिलेला आहे। पंजाबची राजधानी अमृतसरमध्ये इमर्जन्सीच्या प्रदर्शनानिमित्त कोणताही वाद टाळण्यासाठी प्रशासनानं थिएटर बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी कडे आहे। आता या प्रकरणातील सीआयडीचे अधिकारी असलेले अनिल गुजर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। आता त्यांच्या जागी किरण पाटील यांना नियुक्ती देण्यात आली आहे। या अगोदर एसआयटी पथकामधील बऱ्याच अधिकाऱ्यांची ही उचलबांगडी देखील करण्यात आली। त्यामुळे येणाऱ्या काळात संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास वेगाने व्हावा यासाठी ही सर्व प्रक्रिया केली जात असल्याची माहिती मिळते। लकी ड्रॉद्वारे दुचाकी व अन्य आकर्षक बक्षीस देण्याची टोळी गावागावात फिरत असल्याने ग्रामीण भागातील तरुणाई विळख्यात सापडत आहे। कोंडपिंपरी तालुक्यातील नांदगाव परिसरात काही शेतकऱ्यांनाही या लकी ड्रॉने गंडा घातल्याने पोलिसांनी कठोर पाऊल उचलावे अशी मागणी आता जोर धरत आहे। गंडवल्या जात असूनही बदनामी होईल या भीतीने तक्रारी झाल्या नाहीत। यामध्ये बेरोजगार युवकांसोबतच मोबदल्याच्या लालसेने काही शेतकरी देखील सहभाग घेत आहेत। फसव्या योजनांना नागरिकांनी बळी पडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने लकी ड्रॉचा भांडाफोड करत कारवाई करण्याची मागणी केली आहे। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादात अडकले आहेत। मागील महायुतीच्या काळात ते कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल केला होता। हा बदल आता वादात सापडला।
धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात धोरण कशासाठी बदलले असा जाब मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं विचारलेला आहे. राज्य सरकारला हायकोर्टाने स्पष्टीकरण मागितलंय. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.